फ्रीजमधल्या आहे ना सर्व भाज्या संपल्या होत्या. त्यासाठीच मला आहे ना दुकानावर पण जायचं होतं आणि मार्केटला म्हणलं येताना भाज्या वगैरे पण घेऊन येता येईल. दुसऱ्या दिवशी दुकानावर नेण्यासाठी छाछ बनवायचा असतो, त्याच्यासाठी दूध वगैरे सर्वच घेऊन यायचं होतं. मग अक्का बोललेली, "बाळा तू ये दुकानावर, मी बसलेच आहे, पण तू ये म्हणजे मग तुला जे पाहिजे ना ते सामान सगळं घेऊन जाता येईल." तर तिच्यासाठी ना एक साईडला चहा करायला ठेवला आणि एक साईडला लगेच मी कालवण फोडणीला देऊन टाकलं. आणि वाटण बनवायचं बाकी होतं. मी म्हटलं कालवण तोपर्यंत शिजून जाईल एक साईडला. कोथिंबीर अक्काने दुकानावरच घेतली होती आणि साफ करून पण ठेवली होती. ती डब्यात वगैरे लावून घेतली आणि नंतर आहे ना कारलं साफ करायचं होतं, म्हणजे चिरून पण द्यायचं होतं. तर अक्का म्हटली, "दे मी देते चिरून." तर तिला आहे ना बसल्या-बसल्या काही ना काहीतरी काम करायचंच असतं आणि मला पण एवढी मदत करते ना, की काय सांगू. आता गावावरून आल्यापासून मी आजारी होते, तीच सगळं करत होती. एवढी दमून जायची ना बिचारी, की काय सांगू. मला तर एवढं वाईट वाटायचं, पण काय करणार, मला पण म्हणजे ताकदच नव्हती उठायची त्यामुळं. असो, आता बरं वाटतंय खूप छान मला. त्यामुळे मी म्हटलं अक्काला, "आता तू आराम कर बाई, मी करते" म्हणून. आणि भाकरी ना ती म्हणत होती मी करते ती. पण तिचं काय होतं, गावाला आहे ना चुलीवर भाकरी करते, त्याच्यामुळं गॅसवर आहे ना तिला भाजताच येत नाही. म्हणजे असं एक साईडने गॅसवर जे भाजतो ना आपण भाकरी, ती चटका बसतो तिला. मग त्याच्यामुळे ती कंटाळा करते भाकरी करायचा. तर चला मी सर्व करून घेतलं. आता जेवून घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.